चला तर मित्रांनो, आपण एक सिरीज चालू केलेली आहे मॅथची. रोज एक क्वेश्चन घेणार आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगणार. जर माझं काही चुकलं वगैरे तर सांगा. तर एक क्वेश्चन आहे बघा, नफा आणि तोट्याचा आहे बघा. एक दूधवाला 20 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी करतो. त्यानंतर त्यामध्ये दुधाच्या 1/2 पाणी टाकतो व ते दूध 15 रुपये प्रति लिटर दराने विकतो. तर तो किती टक्के नफा कमावतो? यामध्ये बघा तो कसं करतो. 20 रुपये प्रति लिटर दराने तो खरेदी करतो, म्हणजे कसं होईल, 20 रुपीज प्रति लिटर क्रमाने तो खरेदी करतो. आणि तो त्यानंतर त्यामध्ये दुधाच्या 1/5 तो पाणी टाकतो. 1/5. ओके. व ते दूध तो 15 रुपये लिटर प्रति दराने विकतो. तर तो किती टक्के नफा कमावतो? मग तो 15 रुपये प्रति लिटर दराने विकतो. विकी ही विक्री किंमत आहे. आता समजा जर तो 20 रुपये टक्के दराने खरेदी करून, ही जर खरेदी किंमत आहे, आणि 15 रुपये प्रति लिटर दराने तो विकतो. मग घेतलेलं दूध समजा 1 लिटर, म्हणजे जर त्याने 5 लिटर दूध घेतलं तर त्यामध्ये तो 1 लिटर पाणी टाकतो. ओके, 1 लिटर पाणी टाकतो, म्हणजे त्या दुधाची क्वांटिटी किती झाली? 6 लिटर. ओके, मग तो 20 लिटर दूध जर तो 5 लिटर दूध जर तो 20 रुपयाने खरेदी करत असेल, तर तो 6 लिटर दूध तो किती RSने खरेदी करतो? तर हे तुमचं झालं उत्तर. मग आता 20 लिटर जर तो 5 लिटर दराने खरेदी करत असेल, तर हे झालं 5 लिटर दराचा भाव. आणि 6 लिटर दूध जर तो 15 लिटर दूध तो 6 लिटर दराने विकत असेल, तर मग हे झालं त्याचं विक्रीची किंमत. मग ही किती आलेली आहे? 1590. ओके, मग या ज्या व्यवहारामध्ये आहे, तर त्याला 10% तोटा झालेला आहे. 10% तोटा. मग आता तोटा कसा काढायचा? टक्के नाही म्हणता येणार इथं, त्याला 10 रुपये तोटा झालेला आहे. मग तो आपल्याला काढायचा आहे टक्क्यांमध्ये. तर तो कसा काढायचा? समजा 10 रुपयाला 100 रुपयाची त्याची खरेदी किंमत होती, आणि 10 रुपये तोट्याने त्याने ते विकलंय, म्हणजे त्याचा डिफरन्स इंटू 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, राहिले 10. मग त्याला या ज्या व्यवहारामध्ये 10% तोटा झाला आहे. 10% तोटा. ओके, समजलं? तर मग तुम्हाला समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा सिरीज पाहण्यासाठी मला फॉलो, कमेंट्स करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा.